सोन्यामध्ये सध्याला तेजीचं वातावरण आहे, पण एक संभावित धोका सुद्धा आहे. पहिले समजून घेऊया की सोन्यामध्ये तेजीचं वातावरण कसं काय. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की युद्ध थांबलेलं आहे. त्याच्या पायी क्रूड ऑइलच्या किमती सुद्धा कमी झाल्यात. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की मागे जी फेडची मीटिंग झाली होती, त्याच्यामध्ये सध्याला रेट हाईक केलेला नाहीये. त्याच्या पायी ह्या दोन पॉझिटिव्ह गोष्टी पायी आपल्याला सोन्यामध्ये सध्याला तेजी बघायला भेटत आहे. आणि आपण जे 1,45,000चं टार्गेट दिलेलं होतं, ते सुद्धा अचीव्ह झालेलं आहे. मग आता सोन्यामध्ये संभावित धोके काय आहेत? तर सध्याला सोन्यामध्ये दोन संभावित धोके आहेत. पहिला म्हणजेच की महागाईचे आकडे. महागाई अजूनही कमी झालेली नाहीये. त्याच्या पायी महागाईचे आकडे बघूनच फेड इंटरेस्ट रेट वाढवायचा का कमी करायचा हे ठरवते. त्याच्यामुळे येणारे आकडे काय म्हणतात आणि फेड रेट हाईक करतं का अजून होल्ड करतं, ह्याच्यावर सोन्याचं पुढचं गणित ठरलेलं आहे. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की सोनं अजूनही 1,48,000च्या वरती निघालेलं नाहीये. अजूनही सोनं 1,48,000 ते 1,38,000च्या मध्येच रेंजमध्ये खाली वर करत आहे. जोपर्यंत ही रेंज ब्रेक होणार नाही आणि कुठल्या तरी एका साईडला सोनं निघणार नाही, तोपर्यंत आपल्याला मोठी मुवमेंट एका साईडला बघायला नाही भेटणार. आणि हे येणाऱ्या आकड्यांपायी कदाचित आपल्याला कुठल्या तरी एका साईडला मुवमेंट किंवा सोनं निघालेलं बघायला भेटू शकते. त्याच्यामुळे फ्युचर अपडेटसाठी आम्हाला नक्की फॉलो करा.